नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज बनवणार आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी चिवडा। त्यासाठी 1 किलो पोहे मी चाळून घेतलेत। पातळ पोहे घ्यायचेत। खोबरं, शेंगदाणे, डाळ्या, मिरच्या, कढीपत्ता घेतलाय, जिरे, मोहरी, मीठ, हळद। आता कढईत तेल ठेवले तापवायला। पाव लिटर तेल घेतले। तेलात आपलं तापलेलं आहे। 1 वाटी शेंगदाणे घेतले। आता ते मध्यम आचेवर छान तळून काढायचे। एकदा शेंगदाणे फुटले ना की जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटातच शेंगदाणे काढून घ्यायचे। आता 1 वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे। स्लायसरवर मी त्याचे काप करून घेतले। ते पण मध्यम आचेवर छान तळून काढायचे। स्लायसरवर केल्यामुळे एकसारखे काप होतात, सगळे एकसारखे तळून निघतात। आता खोबरं पण आपलं तळून झाले, काढून घेऊया। डाळ्या 1 वाटी घेतल्यात। त्या तर भाजलेल्या असतात, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही तळायला। 1 ते 1 मिनिट तळून घेऊन काढायचे। कढीपत्ता घेतलाय, तो पण छान आता तळून घ्यायचा आहे। पूर्ण कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, ओलसर ठेवायचा नाही। आता कढीपत्ता तळून झालाय, काढून घेणार आहे। मोहरीची फोडणी द्यायची। 1 चमचा मोहरी घेतली। मोहरी आता तडतडली। 10-15 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या पण छान तळून घ्यायच्यात। आता कडक करून घ्यायच्या, ओलसर ठेवायच्या नाही आहेत। हे सगळं मी एका पातेल्यात पोहे घेतलेत आणि त्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे। 1 चमचा हळद टाकायची। मिरची आपली छान तळून झाल्यानंतर हळद टाकायची। चवीपुरतं मीठ टाकायचे। आता हे सगळं एकत्र काढून घेतलं होतं, याच्यावर ही फोडणी टाकायची। आता छान मिक्स करून घ्यायचे। आधी मी या पोह्यांना ऊन पण दिलेलं नाहीये, असेच आता कडक करून घेणार आहेत कढईत। कढई आपली गरम झाली आहे, त्यामध्ये हा चिवडा टाकायचा आहे। थोडा थोडाच टाकायचा, जास्ती नाही टाकायचा। आणि गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आणि सारखं हलवत राहायचं। हा खालीवर करायचा आहे, म्हणजे सर्व बाजूनी हा सर्व चिवडा खमंग होतो। असा सतत हलवत राहायचे। आता चिवडा आपला तयार झालाय, बघा किती कुरकुरीत झालाय हा चिवडा। ऊन न देता सुद्धा असा चिवडा तयार होतो आणि अकसत पण नाहीत पोहे, छान अख्खे राहतात मस्त। सर्व चिवडा मी असाच गरम करून घेतलाय। आता त्यामध्ये 2 चमचे पिठी साखर करून घेतली, ती टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे सगळं। तयार झालाय आता आपला चिवडा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।